श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। सुलभ भागवत प्रथम स्कंद तृतीयोध्याय। जय जय जी नंद प्राणा यशोदा देवकी नंदना गोप सख्या आनंदवर्धना बंधमोचना बालकृष्णा शौनकादी ऋषीश्वर आनंदे पुसती पुढील प्रकार। सुत वेटलासी गुरुवर पूर्वपुण्य आमच्या की कर्ममार्गी होतो कष्टत योगयागी होतो श्रमत तुझ्या मुखीचे परमामृत अजी अनायासे पावलो। सत्संगाचा महिमा थोर भवना दीपा दीचा होय उतार स्वर्ग मुक्ती न पावती पार संत संग परिकृपा ऐशी संत संगती लाभता वृथा करणे संसार वार्ता तुझ्यासारखा असता वक्ता शीघ्र कथा सांगावी। सूत स्मरुनी सद्गुरुनाथ म्हणे मी नीच यती सूत आमुची असे विलोम जात परिसत्यत्वे उद्धरलो सहज बोलणे श्री संतांचे ते तव निरसी भवदुःखाचे जरी सांगती कृष्ण कथेचे मग त्या सुखा पार नाही। भगवंताची अगाध लीला केवी कळेल मज निचाला परिसंतांनी आज्ञापिला कथा तुम्हासी सांगेन। एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती जाला मध्यान्न काळी तृषाती आश्रम निर्जन देखिला आश्रमी पाहे जाऊ शिरोन मुनी बैसला मिलित लोचन शांत सौम्य स्थिरासन ध्यानमग्न झाला असे त्याशी कळावे आपले येणे प्रयत्न कजले तैरायाने मुनी उन्मत्न होत ध्याने त्याशी कळले नाही जी क्षुधे तृषेने होता तप्त तेणे क्षोभले त्याचे चित्त परीक्षिती झाला बहुसंतप्त शिक्षा करावी म्हणत असे असता आपण असता पृथ्वीपती आलो याच्या आश्रमाप्रती लावणी बैसला नेत्रापाती आदरातिथ्य नच करता सहज पाहता अंगणात एक सर्प देखील मृत धनुष्याने उचलून घेत मुनीच्या कंठात घातला। राजा निघून अन्य ठाया जायफळ जाय जलफळ शोधाया करणी अज्ञात त्या मुनिराया शमिक नाम ऋषीपुत्र पुत्र शृंगी शमिकाचा खेळायासी गेला होता पाहे कृत्य परतोनी येता बहुत क्षोभला ऋषीपुत्र मग पाहे नेत्र लावणी तवते कळली राजकरणी हाती घेऊन या पाणी शाप दारुण दिला शेतात त्रायते तो क्षत्रिय संकटी राखावे त्याचे कार्य ब्राह्मण अपहास केला काय परिणाम बरवा नव्हेल की आता कृष्ण गेल्या पाठी क्षत्रिय अधर्मी प्रवर्तलेती त्याची शिक्षा करतो निगुती माझी उक्ती सत्य असो आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंश करील रायासी माझा शाप निवारायासी शक्य कोणा पाहिन मी कंठीचा काढून सर्पमृत करू लागला बालविलाप जागृत झाला तेव्हा शमिक वृत्तांत पुसता पुत्रासी पुत्र सांगता झाला मात शमिक ऋषी शांत हृदय पाहता म्हणे हंत वृथानाथ शापिला त्वा श्रेष्ठ महाराजा परीक्षिती कृष्णी त्याची अविचल भक्ती ऐशा भगवतरायाप्रती तो शापिले बरवेना ज्याचे यश गाते ऋषीमुनी त्याचे निर्भय आहे अवनी दुष्ट दुर्जन दंडिले जाने त्याशी शापिणे बरवेना क्षमा वृत्ती सदा धरीजे त्यासीच ब्राह्मण ऐसे बोलीजे ब्राह्मणे संतुष्ट सदासे ऐसीजे ज्ञाने वर्तावे ऐसा म्हणून शमिक मुनी आठविता चक्रपाणी क्षमा करणे पुत्रा लागोनी बाल अज्ञान जाणून या मग सांगितले शिष्याशी वर्तमान सांगावे रायसी अज्ञान पुत्रे शापिले तुझशी क्षमा करणे भक्तवरा परीक्षित येता झाला घरी तो विचार करी अंतरी कैसा झालो मी अविचारी उतावेळ क्षण मात्रे भूतळीचे देव ब्राह्मण त्यात होता ध्यानमग्न मृत सर्प कंठी घातला जाण अधर्माचरण मज घडले आमुचे कुडी कृष्ण भक्ती त्यामी धरिली दुष्टवृत्ती घात झाला धाव श्रीपती दंड मजला शीघ्र करी जरी अपराधाचा दंड न घडेल तरी तो पुढे भोगणे पडेल मुक्ती कैसी मज मिळेल भक्ती घडेल कैसी गा ऐसा विचार राजा करी तो पातला ब्रह्मचारी शमिक शिष्य येत सत्वरी शापर वृत्तांत सांगितला म्हणे कृष्ण बर्वे केले ब्राह्मण पुत्रे मज शापिले तेणे माझे पाप निरसले सत्संगाशी जाईन मी राजपुत्र गृहद्वारा प्रसाद रथ सैन्य भंडारा सर्वही सांडून या पसारा विरक्त झाला नृपनाथू कृष्णचरणींचे पादोदक तीच गंगा पापनाशक गंगा तिरी जाऊन देख अनशन व्रते बैसलासे राज्य भांडारी होतो गुंतलो तो मी अजी विरक्त झालो शाप नोहे अनुग्रह पावलो धन्य झालो अंतकाळी आता 7 दिवस जाण श्रीकृष्णा ते आठवीन गंगा काठी संत सेवन काळ जाईल सुखाचा हा ऐसा भक्त परीक्षिती राजश्रेयसी त्याची ख्याती गंगा तटाकी आला ऐकती सकळ ही येती भेटाया ऋषी ईश्वर आणि महामुनी
जपी तापसी ब्रह्मज्ञानी महंत महात्मे संत श्रेणी सकळीक तेथे पातले ज्याचे चरण स्पर्शे सत्य गंगादी तीर्थे होती पवित्र ऐसे महात्मे आले तत्र परीक्षितीसी भेटाया अष्टी अत्री वसिष्ठ आणि चवन भृगु अंगिरस शरद्वान विश्वामित्र पराशर राम उतथ्य इंद्र प्रमद आले मेधातिथी देव अष्टीर्षेण भारद्वाज पिप्पलाद गौतम मैत्रेय और्य देवपायन नारद गस्ती पातले परीक्षिती पाहे सर्वांसी दंडवत घातले सकळिकांसी पूजन करुनी शास्त्रोक्तेसी उत्तमासनी बैसविले तुमचे पायी एक विनंती मज लागी आवळावा श्रीपती जन्मोजन्मी द्यावी भक्ती आणि संगती संतांची खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शापनिवृत्ती जन्म मरण देहाप्रती म्हणे ती मी तव वेगळा ऐसा विरक्त आणि भक्त जो होय देह भाव रहित त्यासी भेटती कृपावंत संत सद्गुरु लवलाही ऐसे बसले असता समस्त तवते ते अकस्मात पूर्वपुण्य व्याससुत श्री शुक येत ते ठाई श्री शुकाचा अवधूत वेश कांती फाकली सूर्य सदृश वृत्ती बाल निजलाभ संतुष्ट वर्षे 12 वय त्याचे पाय आणि करतल रक्तवर्णे जे विकमळ मृदू सार्वांग अति सुकुमार सुहास्यवदन सुकोमल तो माथा उडती केस दुसर विशाल नेत्र उन्नत भाल दंत पंक्ती करीती झळाळ नासिका सुदाळ करी सरळ दिसे समावर्त नाभी चतुर्थ निगुड उदर त्रिवली युक्त सुंदर भुवया दिसती धनुष्याकार शंखा ऐसा कंठ असे श्यामल ऐसी अंगकांती सुगंध सुटला असे दिग्ग प्रांती कटी मैखला लंगोटी विष्णु दुर्जटी पातलाका भूमिशी पद न स्पर्शती ऐसा चाले दिव्य गती पोरे धावती पाठोपाठी कोण उन्मत्त हा आला शुक निमग्न निजानंदी टाळी लागली ब्रह्मानंदी त्यासी न दिसे जनमांदी भागवत गाई हळूहळू ऐसा पाता शुकमुनीसी सर्व देती उत्थापनासी राय बैसविले उच्चासनासी हात जोडून उभासे शुक पायावर ठेविले भाळ नेत्री अश्रूंचा पाट खळाळ तेणेची क्षाळीले चरणकमळ भाव सात्विक दाटला राजा विष्णुराव परीक्षिती शुक पादोदक धरिले माती तीर्थ प्राशन करी हर्षी धन्य मनी मानी आपणासी परीक्षिती म्हणे पुण्य फळले माझे भाग्य उदय आले श्री संतांचे चरण देखिले धन्य झाला जन्म माझा म्हणे महाराजा तुम्हा प्रती पाहता विसरलो आपणासी इतके असता अनेक ऋषी माझे न झाले समाधान ज्याच्या दर्शने अहंकार जाय तोची सद्गुरु सहोदर चरणी मस्तक वारंवार ठेवी भक्तिभावाने नदी वापी कूप तडाग विहिरी बावी तोय पांग परिचातका न लगे चांग मेघजलादी प्रासितो तैसे अनेक ऋषीमुनी पंडित योगी महाज्ञानी ब्रह्मचारी तापसी राहती वनी सकळवंद्य मजला गी परंतु त्याचे दर्शनीशी नाही सरले ज्ञाननिशी होता भेटी तो पायासी पोटी शीतल झालो ती जी तू ब्रह्मा विष्णू शंकर तुची माझा लंबोदर देवो देवी तुची साचार चराचर तू मज भासे आता शरण जाऊ कोणासी कोण तारिल्य मज दिनासी दग्ध झालो ब्रह्मशापेसी कृपा वर्षी मजवरी आजपासून 7 दिवस होता होईल तत्क्षक दंश त्याचे मजला भय न वाटत काही ज्ञान शिकवावे सहज सुलभ सोपारे साधन सुंदर सुख करे जेणे निरसे भव पहेवरे कृष्णी माझे चित्त जडे ऐसे काही करवी श्रवण सद्गुरु तू दयाधन माझे माती हस्त ठेवून कृतार्थ करी मजला गे ऐसी ऐकून विनंती श्री शुक सस्मित अवलोकिती शुक दृष्टी पाते परीक्षिती निजानंदी मग्न झाला संतांचा ऐसा जगी विशेष दृक्पाते साधका करीती कृतार्थ अथवा शब्द रिगता कर्णपथ तल्लीनता पावविती नेणती उपदेशाची रीती नाना मंत्र तंत्र उपदेशती कान फुकोन मंत्र सांगती चित्त शिष्य द्रव्यापावर द्रव्य चोर गुरु बहु असती चित्त चोर संत शोधावे लागती अथवा आपण राहावे साधने प्रती येऊनी भेटती अकस्मात ऐसे परीक्षिताचे भाग्य थोर सद्गुरु राया शुक उदार दृष्टी पाते फेडीला संशय घोर परिमुखेसी बोलती शिष्य कृतार्थ केला जाण तरी राहिल गुप्त ज्ञान श्रवण न घडता इतर जन कैशापरी तरतील मेघ वर्षती जलधारासी खडकी शेती उसर भूमिसी परी पेरले धान्य शेतासी तो ते अंकुरित होतसे तैसे
संत मेघ उदार उपदेशामृत वर्षती नीर साधक जे का विवेकी साचार तेचे कृतार्थ होता ती ऐसा उघड उपदेश करण्या श्री शुकाने गौरविला राणा क्षत्रिय माझी तू सुजाणा धन्य धन्य उपजला शुद्ध असे भावी भूमिका तुझी म्हणून ऐसी झाली बुद्धी तुझी निरसली सकळ उपाधी मुक्ती झालासी मम बाळा तुझ्या निमित्ते करून मी सांगतो भागवत पुराण श्री चांडाल चहुवर्ण करिता श्रवण उद्धरती कर्ममार्गी कर्मफळी योगी गुंतले सिद्धी झाली शाब्दिक ज्ञानी वादकडी हरीच्या माये सापडले शुद्ध शुद्ध भक्ती मार्ग कुणासी नाही त्याचा विरोध ज्या भक्तासी भागवत बोध धन्य धन्य तोच खरा ऐसे गौरवनी सकळा परीक्षिती समोर बैसविला हृदय ध्यायले श्री गोपाळा जयकार नमस्कार करता ते श्री कृष्ण शरणम मम कुणी म्हणती हरी शरणम कुणी म्हणती नारायण नमो विष्णवे म्हणता ती कुणी म्हणती रामकृष्ण हरी कुणी म्हणती मुकुंद मुरारी कुणी म्हणती जय गिरधारी वृंदावन विहारी शरण तुला असो पुढील स्कंदी कथा सांगेल संतमंदी आपणासी हे लादभली संधी हरीच्या कथा श्रवणाचे श्रीमद भागवत महापुराण त्यावरी बहुची विवेचन टीका असती अतिगहन परी नकळती सामान्या श्रीधर स्वामी भक्त थोर संप्रदाय त्यांचा शंकराचार्य त्यांची टीका माथ्यावर विश्वनाथे धरिले एकदा काशित पंडितजन आपसात करू लागले भांडण म्हणती माझेच काव्यमान भगवतावरी झालेसे तेथे उन्मत्त पिशाच्यवत श्रीधर स्वामी असती राहत घाटावरी असती वसत त्यांची नृसिंह उपासना अहमन्य पंडितांच्या ऐकुनी वादा स्वामी हसती खदखदा शब्दज्ञाने चढले मदा व्यर्थ वल्गना करतात संतापाने पंडितजन संन्यासी वेडा आणि ती धरून भागवत तुझ मुडा लागून काय आहे ठावके का श्रीधर म्हणती नेणे भागवत परी मी जाणतो श्री भगवंत जो का शब्दाते अतीत शब्दा माझी सापडेना पंडित म्हणती अरे मूर्खा आम्हासी का हासतो फुका करुणी दावी भागवत टीका तरीच हसणे योग्य दिसे श्रीधर म्हणती उद्यापासून श्री भागवत टीका लिहिन श्री नृसिंह कृपे करून होईल पूर्ण वाटत असे अवश्य म्हणती पंडित ज्ञानी निघोनी गेले आपुले स्थानी श्रीधर स्नानी करुणी विश्वेश्वर वंदिला अंगात संचरे श्री नरहरी टीका केली मनोहारी अर्थ दाविला नानापरी लेखन सारे पूर्ण झाले राजा बोलवणी सभास्थानी सर्व टीका जमविल्या पंडितांनी श्री विश्वेश्वर गाभारी नेवणी ठेविलेल्या परीक्षणा प्रातकाळी उघडता द्वार श्रीधरी टीका लिंगावर विश्वेश्वर डोक्यावर श्रीधरी टीका घेतली असे नमन त्या श्रीधर स्वामी राया नमन माझे विठ्ठल पाया नमन माझे नंदत नया श्री ज्ञानराया नमन असो ऐसे श्रीमद भागवत पुराण श्री शुक करतील निरूपेण श्री संतांचा चरण रेण अरुण कथा सांगत असे प्रथम स्कंदाचे अध्याय 19 संक्षेपे सांगितले वेचोनी सुरस समर्पण असे श्रीकृष्णास तृतीयोध्याय रसाळ हा श्री ओव्यांची मुक्तमाला घालो ज्ञानेश्वराचे गळा दिन मज लागी सांभाळा कृपा असो द्या ज्ञानेशा इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते प्रथम स्कंदे परीक्षित शापदानं श्री शुकागमन नाम तृतीयोध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु प्रथम